एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली, परंतु चिठ्ठी व गळफास दोन्हीही बनावट निघाले असून चक्क बापाने मराठा आरक्षणाचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली असून पोलिसांनी काल सोमवारी रात्री त्याला अटक केली. याबाबत माहिती अशी की जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शिवप्रसाद महादेव थुटे याने दिनांक 24 फेब्रुवारी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या त्याने मराठा आरक्षणासाठीच केली व तशी चिठ्ठी त्याच्या खिशामध्ये सापडली. परंतु वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवप्रसाद महादेव थुटे व त्याचे वडील महादेव त्रिंबक थुटे यांच्यात नेहमीच भांडण होत असे. 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिवप्रसाद थुटे यांनी स्वतःच्या घरातच चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलं होतं. याबरोबरच ही आत्महत्या मराठा आरक्षणामुळे त्याने केल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणी 24 फेब्रुवारी रोजी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तब्बल 75 दिवसानंतर या प्रकरणाचे गूढ उकलले असून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सपोनी साजिद अहमद यांनी महादेव थुटे व त्यांच्या पत्नीस बोलावून याबाबत चौकशी सुरू केली असता महादेव थुटे यांनी मुलाचा खून केल्याचे स्वतःच कबूल केले. या प्रकरणी सोमवारी रात्री आरोपी महादेव थुटे यास अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे सपोनी साजिद अहमद यांनी दिली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्याला मराठा आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून चक्क पित्यानेच आपल्या मुलाचा खून केल्याचे उघड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते. शिवप्रसाद थुटे यांच्या प्रेताची तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी घुले यांनी उत्तर तपासणी केली होती व दिनांक 16 एप्रिल रोजी घुले यांनी वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला. यात मयत शिवप्रसाद थुटे याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आले. या अहवालानुसारच स्थानिक गुन्हा शाखा व तीर्थपुरी पोलिसांनी याबाबतच्या खुनाचा तपास लावला असून आरोपीला काल सोमवारी रात्री अटक करण्यात आली व तशी कबुली ही मुलाच्या बापानेच दिली असल्याने तीर्थपुरीसह परिसरामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.